नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं एमपीएससी पीवायक्यू अनालिसिस बाय आकाश या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण आयोगाचा फेवरेट जे म्हणजे दरवर्षी ज्या टॉपिकवर 1 ना 2 प्रश्न विचारले जाते ते टॉपिक अंतर्वेळ वेग या टॉपिकवरले आपण आयोगाचे जे पीवायक्यू आहे ते सर्व पीवायक्यू घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि या पीवायक्यूची जे नोट्स आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सर्वांना भेटून जाईल। तर बघा, पहिला प्रश्न काय होता। आपण एका टॉपिकचे म्हणजे एका टाईपचे 2 प्रश्न घेतलेले आहे। पहिला टाईप मी सोडून दाखीन आणि दुसरा टाईप तुम्ही नाही का व्हिडिओ पॉज करून सोडवसाल, म्हणजे तुमचा ते टॉपिक तिथंच क्लिअर होऊन जाईल। तर बघा, पहिला प्रश्न काय होता। मुंबई आणि गोवा स्थानकातील अंतर 540 किलोमीटर आहे। 2 रेल्वे गाड्या सकाळी 7:30 वाजता एकाच वेळी या दोन्ही स्थानकावरून परस्पर विरुद्ध दिशेने निघतात म्हणते। इथं नाही का विरुद्ध दिशा विचारलेली आहे आपल्याला। पहिले सगळ्यात आधी विरुद्ध दिशा किंवा एकाच दिशेने हे दोन्हीतला डिफरन्स आपल्याला कळणं महत्वाचं आहे। जसं की बघा, दोन्ही गाड्या जर एकाच दिशेने जात असेल, एकाच दिशेने, आता इथं विरुद्धच आहे तर विरुद्ध बघू आपण पहिले। तर दोन्ही गाड्या विरुद्ध दिशेने जात असेल, समजा एक गाडी इकडून येत आहे एक गाडी इकडून जात आहे, तर दोन्ही गाड्याच्या वेगाची नाही का बेरीज होती इथं, बेरीज। आणि दोन्ही गाड्या समजा एकामागे एक जात असेल अशा, तर दोन्ही गाड्याच्या वेगाची नाही का म्हणजे वजाबाकी होते। हे 2 गोष्टी नाही का लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। त्याच्यानंतर नाही का इथं विचारलं का आपल्याला इथं एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, सूत्र, ते म्हणजे डी बरोबर टीव्ही, यालाच आपण डिश टीव्ही म्हणू। आणि याच्यात आपल्याला किमती ठेवल्या की उत्तर निघून जाईल। तर एकूण अंतर किती दिलेलं आहे, म्हणजे डिस्टन्स किती दिलेला आहे, तर डिस्टन्स दिलेला आहे 540 किलोमीटर। आणि त्याच्यानंतर टाइम नाही का आपल्याला विचारलेला आहे, तर टाइम नाही का आपण इथं टी वापरू। जसं की टीव्ही साठी टी म्हणजे टाइम, व्ही म्हणजे वेलॉसिटी म्हणजेच वेग। व्ही किती दिलेला आहे, व्ही दोन्ही गाड्याचा नाही का आपल्याला वेग दिलेला आहे। एक पहिल्या गाडीचा दिलेला आहे 60 किलोमीटर पर आवर आणि दुसऱ्या गाडीचा दिलेला आहे 75 किलोमीटर पर आवर। तर ह्या दोन्ही गाडीच्या वेगाची काय होणार आहे, बेरीज होणार आहे। काऊन, तर दोन्ही गाड्या एकामेकाच्या विरुद्ध दिशेने येत आहे त्यामुळं। तर 60 आणि 75 या दोन्हीचा आपण नाही का डायरेक्ट इथं बेरीज घेऊन घेऊ, कारण आपला वेळ वाचणार। तर 60 आणि 75 किती होते, तर 135 किलोमीटर। आणि हे गुणाकारात आहे, तर इकडे जाऊन काय होणार, भागाकारात। तर 540 भागेला 135 हे जर आपण केलं तर 135 ची नाही का 4 पट आपल्याला माहित आहे की 540 होईल। पण ज्यांना कोणाला पाडा येत नाही ते एक तर 27 चा म्हणू शकता किंवा 3 चा म्हणू शकता। तर आपण नाही का इथं डायरेक्ट बी करू शकतो। 135 दोन्ही किती लागले, तर 35 दोन्ही 70 आणि 100 आणि 100 270 होते। 270 दोन्ही 540 होते। तर त्या कारणामुळे नाही का आपल्याला डायरेक्ट बी भाग देता येते। तर आपण इथं आधी 3 न भाग देऊ, सरळ सरळ। 3 1 3, 3 चूक 12, उरला 1, 3 5 15, इथं 3 न दिला, 3 1 3, उरले 2, 3 8 24, इथं 0। आता 9 न द्या, सरळ सरळ, 9 5 45, 9 2 8, इथं 20, 5 1 5, 5 चूक 20, म्हणजे आलं उत्तर असं ना तसं 4 तास, म्हणजे 4 तासच येणार। तुम्ही किती न भाग द्या, कसा द्या, पण जास्त ना भाग दिला म्हणजे पाडे जर पाठ असले चांगले किंवा याची डबल जर आपल्याला माहित असली तर लवकर उत्तर येण्याची शक्यता असते। तर 4 तास ते का 4 तासानंतर ते गाड्या भेटणार आहे। किती वाजता निघल्या होत्या, तर सकाळी 7:30 वाजता निघला। 7:30 मध्ये 4 प्लस केले तर आपण किती होते, 11:30। तर उत्तर काय यायला पाहिजे, तर ऑप्शन क्रमांक 4, 11:30 कधी आलता प्रश्न, तर संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 लेटेस्ट प्रश्न आहे बघा। तर दुसरा प्रश्न पहा, त्याच टाईपचा आहे। तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता हा प्रश्न। मी इथं प्रश्न घेऊन घेतो तवरके। तर बघा काय होता प्रश्न, एक्स आणि वाय या दोन स्थानकातील अंतर किती आहे, 500 किलोमीटर आहे म्हणते। 500 किलोमीटर एकूण अंतर आपल्याला माहित झालं 500 किलोमीटर आहे। लिहून घेऊ सरळ सरळ, डिस्टन्स म्हणजे डिश टीव्हीचा फॉर्म्युल्यानुसार 500 किलोमीटर आहे। एक रेल्वे एक स्थानकापासून वाय कडे ताशी 20 किलोमीटर वेगाने धावते म्हणते, आणि दुसरी नाही का वाय स्थानकाकडून एक्स कडे 30 किलोमीटर वेगाने धावते म्हणते। म्हणजे दोन्ही गाड्या विरुद्ध दिशेने येत आहे, म्हणून इथं वेगाची प्लसच होणार आहे, हे आपल्याला माहित झालं। तर आपल्याला त्यांनी नाही का काय विचारलंय, तर किती अंतरावर त्या दोन्ही गाड्या एकमेकांना पार करतील म्हणते। म्हणजे तिथं बी टाइमच आहे, ते समजा किती वेळेनंतर किंवा किती समोर गेल्याच्या नंतर ते दोन्ही गाड्या एकमेकांना पार करतील, असा तो प्रश्न आहे। तर बघा, म्हणजे आपल्याला इथं काढा लागेल टाइम टी, आणि वेलॉसिटी किती आहे दोन्ही गाड्याची, 30 आणि 20 किती होते, 50। सरळ सरळ बेरीज घेऊन घेऊ आपण। इथं घ्यायची गरज नव्हती आपल्याला, सरळ सरळ शॉर्टकट मध्ये आपल्याला डायरेक्ट 50 न 500 भागून द्यायचं होतं। किती येते, 10 येऊन जाते। सरळ सरळ 50 ले 500 ने भागून द्यायचं, 10 येते। 10 आलं। पहिल्या गाडीचा वेग किती होता, तर 20 किलोमीटर पर आवर, म्हणजे एक्सचा 20 गुणिले 10 करा, किती येते, 200। आपल्याला विचारलं काय, एक्सच, आणि हे एक्सचीच व्हॅल्यू आहे। आणि जर आपल्याला वायची विचारली असती तर वायची काय होती, 10 गुणिले 30, दोघाचा झाली का बेरीज 500, 300 आणि 200 झाली 500। तर हे प्रश्न असा होता। त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण। बघा काय होता,
दोन कार एकाच दिशेने 80 किलोमीटर पर आर व 70 किलोमीटर पर आर या वेगाने जात आहेत. किती वेळानंतर त्या दोन कार एकमेकांना 60 किलोमीटर अंतरावर राहतील म्हणते. म्हणजे दोन कार चालल्या एकाच दिशेने चालल्या, म्हणजे आपल्याला इथं एकाच दिशेनेचा प्रश्न आहे. आतापर्यंत आपण दोन प्रश्न पाहिले ते विरुद्ध दिशेचे होते, तर हा एकाच दिशेनेचा आहे. म्हणजे एकाच दिशेने असल्याच्या नंतर दोन वेगातली काय होते फरक घेतो आपण. तर बघा एकूण अंतर किती दिलेलं आहे, तर 60. डी बरोबर 60 दिलं. त्याच्यानंतर आपल्याला टाइम काढायला सांगितला आणि दोघाचा फरक किती आहे, तर 70 आणि 80 मध्ये 10चा फरक. सरळ सरळ उत्तर होतं हे सुद्धा 20 10 एक 10 10 सक 60, म्हणजे 6 तासानंतर ते भेटतील. ऑप्शन नंबर 1. कधी आलता प्रश्न, संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2024ला. 2024ला 3-4 टाईप वर प्रश्न आला याच्या, तर बघून घेऊ आपण, ते समोर दिसणारच आपल्याला प्रश्न. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, 1 किलोमीटरचा शर्यतीत आयशाने दयावर 50 मीटरनी किंवा 10 सेकंदांनी मात केली म्हणते. म्हणजे इथं याच्यावर लक्ष द्या, या पॉईंटवर 50 मीटरनी किंवा 10 सेकंद, म्हणजे 50 मीटर म्हणजे 10 सेकंद असं लक्षात ठेवू शकतो आपण. शर्यत पूर्ण करायला आयशाने घेतलेला वेळ दाखवणारा पर्याय निवडा म्हणते. म्हणजे आयशाने नाही का 50 मीटरनी मात केलेली आहे. म्हणजे आयशा किती 950 मध्येच त्या अंतर डिस्टन्स कापला असेल, काऊन की 1 किलोमीटरची शर्यत आहे. तर बघा जसं आपण हे प्रश्न कसा सॉल्व्ह करू शकतो. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर सर्वांनाच माहित आहे. 50 मीटर म्हणजे 10 सेकंद असं इथं दिलेलं आहे, म्हणून आपण लिहित आहोत 50 मीटर म्हणजे 10 सेकंद इथं दिलं त्यानुसार. आणि 950 मध्ये त्यानं पूर्ण केलं ते अंतर. ते दयावर 50 मीटरनं मात केली म्हणजे 950 मीटरनं गेली ते, समजा एवढ्या याच्यात गेली ते 10 सेकंदात 50. आता किती सेकंदात 950 असं विचारलेलं आहे आपल्याला. तर आपल्याला याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की आपले उत्तर येऊन जाते. जसं की 950 गुणेला 10 भागेला 50 जर केला आपण, इथचे 5 इथचं 0 गेला, 5 एक 5 उरले 4, 5 9 45 190 मीटर. ऑप्शन क्रमांक 2. कधी आला प्रश्न, MPSC CSAT 2023ला. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन तसा त्याच टाईपचा तुम्ही व्हिडिओ पॉज करून सोडू शकता. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय होता, 54 किलोमीटर पर आर वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राम पोल ओलांडते, तर ट्रेनची लांबी शोधा. आपल्याला इथं ट्रेनची लांबी विचारलेली आहे, ट्रेनची लांबी. तर ट्रेनची लांबी बघा, हे दुसरा टाईप आहे. तर ट्रेनची लांबी विचारलेली आहे. काय म्हणते, 54 किलोमीटर वेगाने धावणारी एक ट्रेन, म्हणजे 54 किलोमीटर. आपल्याला डिस्टन्स काढायला सांगितलं नाही तर ट्रेनची लांबी म्हणजे डिस्टन्स. डी बरोबर टीव्ही. तर डी आपल्याला विचारलेला आहे. किती टाइम किती दिलेला आहे, तर 9 सेकंद दिलेला आहे. आणि किती किलोमीटर दिलेला आहे, 54 किलोमीटर. आता बघा इथं आपल्याला हे नाही का सेकंद मध्ये दिलेलं आहे आणि हे किलोमीटर मध्ये दिलेलं आहे, हे असं चालणार नाही. तर त्या कारणामुळे आपल्याला नाही का किलोमीटरचं नाही का मीटर प्रति सेकंद मध्ये करावं लागेल, कारण दोन्ही युनिट आपल्याला समान पाहिजे. त्या कारणामुळे आपल्याला इथं किती न भागा लागेल, तर इथं किलोमीटर आहे, त्या कारणामुळे नाही का इथं 518 न भागा लागेल. तर 518 न भागलं तर आपलं उत्तर येऊन जाणार. बघा काय किती न भाग जाते, 18 एक 18, 18 त्रिक 54, 5 त्रिक 15, 15 9 135 मीटर. ऑप्शन क्रमांक 3. कधी आलता प्रश्न, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा दुसरा. बघा 2024ला दुसरा प्रश्न आलेला. त्याच्यानंतर नाही का तिसरा प्रश्न बघू आपण त्याच टाईपचा. ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक आगगाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते, तर प्लॅटफॉर्मची आपल्याला इथं प्लॅटफॉर्मची लांबी विचारली. आता काय विचारलं होतं, तर आगगाडीची. आता इथं नाही का आगगाडी आणि प्लॅटफॉर्मची लांबीची बेरीज करत असतो आपण, त्या कारणामुळे नाही का इथं दोघांची बेरीज लक्षात ठेवू शकतो आपण. तर इथं नाही का फक्त आपल्याला आगगाडीची लांबी दिली आहे आणि प्लॅटफॉर्मची विचारलेली आहे. डी म्हणजेच काय होते माहिती आहे का, एक्स प्लस वाय बरोबर टीव्ही असं लक्षात ठेवता. डी म्हणजेच. तर एक्स म्हणजे काय, आपण रेल्वे गाडीची लांबी घेऊन घेऊ, किती आहे 700 मीटर. हे झाली रेल्वे गाडीची. आणि वाय जशाल तसा ते म्हणजे प्लॅटफॉर्मची लांबी आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला नाही का किती सेकंदात ओलांडते म्हणलं, टाइम किती दिलेला आहे, तर 72 सेकंदात. इथं बरोबर मध्ये 72 गुणेला किती किलोमीटर वेग आहे तिचा, तर 80 किलोमीटर वेग. तर इथं सुद्धा नाही का आपल्याला 518 गुणा लागन, कारण तर हे नाही का सेकंद मध्ये दिलेलं आहे, किलोमीटर मध्ये दिलेलं आहे. आपल्याला मीटर प्रति सेकंद मध्ये करा लागणार आहे कन्वर्ट. तर त्या कारणामुळं आपल्याला 518 भाग द्या लागेल. तर बघा या इथं 80 आहे, 80ला जरी 18 भाग जात नसन तरी नाही का आपण नाही का या 18 72 भाग देऊ शकतो. हे कटतेच, कारण ही गुणाकारातच आहे सर्व. तर बघा 18 एक 18, 18 चूक 72. गेले जर आपण गुणाकार केला 5 8 40, 4 चूक 16 म्हणजे 1600 मीटर. हे मीटर मध्ये आलं. आता 1600 मीटर. इकडे काय आहे वाय, इथं प्लस 700.
आणि हे प्लस मध्ये आहे, इकडे जाऊन काय होणार मायनस मध्ये. तर सरळ सरळ आपण उत्तर काढून घेऊ. 1600 मधून 700 गेले किती लागे 900 मीटर. म्हणजे त्या प्लॅटफॉर्मची लांबी किती असणार 900 मीटर असणार. कधी आला प्रश्न संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024. हा सुद्धा 2024 ला झालेला प्रश्न. बघा 3 प्रश्न झाले संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 ला. ऑप्शन नंबर 2. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, एका मोटार गाडीने 50 किलोमीटर या सरासरी वेगाने. बघा इथं सरासरीचा प्रश्न आहे. सरासरीवर 2 टाईप येतात. तर घेतला नाही का हे पहिला टाईप आहे. त्याच्यानंतर आपण सेकंड टाईप सुद्धा बघणार आहोत. एका मोटार गाडीने 50 किलोमीटर पर आर या सरासरी वेगाने पुणे ते मुंबई हे अंतर कापण्यास 6 तास लागतात म्हणते. 50 किलोमीटर अंतर कापायला 6 तास लागते. जर त्याच मोटार गाडीने तेच अंतर 4 तासात कापले तर गाडीचा सरासरी वेग किती म्हणते. तर ही तर नाही का एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. जसं की 50 किलोमीटर मध्ये नाही का 50 किलोमीटर 6 तासात कापते ते 50 किलोमीटर आणि तर आपल्याला 4 तासात किती कापते असं विचारलेलं. पण इथं नाही का तिरकस गुणाकार करायचा नाही याचा. हिची नाही का समोरासमोरचा गुणाकार करायचा आणि भागेला जशाल तसे 4 ठेवून द्यायचे. जसं की 50 गुणेला 6 भागेला 4 हे जर आपण केलं तर आपलं उत्तर भेटून जाते. बेदोनी 4 बेत्रिक 6 उरले किती. इथं येले भाग देऊन देऊ आपण. इथं 25 येणार वरतं. 25 त्रिक 75 किलोमीटर याचं उत्तर येणार 75 किलोमीटर. ऑप्शन क्रमांक 4. कधी आलता प्रश्न टॅक्स असिस्टंट मेन्स 2022 ला. त्याच्यानंतरचा सेम क्वेश्चन तुम्ही व्हिडिओ पॉज करून सोडू शकता. बघा काय होता प्रश्न. एका मोटार गाडीने 80 किलोमीटर पर आर या सरासरी वेगाने पुणे ते नागपूर हे अंतर कापण्यास 9 तास लागतात म्हणते. आपण सरासरी आता सारखंच करू. 80 किलोमीटर किती तासात कापतात आहे 9 तासात. तर जर त्याच गाडीने तेच अंतर 8 तासात कापले तर गाडीचा सरासरी वेग किती म्हणते. तर 8 इथं घेतले सरळ सरळ उत्तर येऊन जाते. 8 1 8 8 10 80 म्हणजे 9 10 90 किलोमीटर पर आर. 3 नंबरचा ऑप्शन येते. कधी आलता प्रश्न टॅक्स असिस्टन्स मेन्स 2022. बघा दोन्ही प्रश्न टॅक्स असिस्टंट 2022च्या मेन्सलेच आलेले आहे. दोन्ही प्रश्न दोन्ही टाईप ते एकाच टाईपवर. तर हे टाईप सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट टाईप बघू आपण. एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किलोमीटर पर आर या वेगाने जातो आणि 6 किलोमीटर पर आर वेगाने परत येतो तर त्याचा एकूण प्रवासाचा सरासरी वेग. बघा इथं सरासरी वेग दिलेला आहे परंतु हे दुसऱ्या टाईपचा प्रश्न आहे म्हणजे तसाच. परंतु इथं या सरासरीसाठी आपल्याला एक सूत्र लक्षात ठेवावं लागेल. ते म्हणजे 2xy भागेला x अधिक y. हे सूत्र लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याच्यानुसार हे सगळे म्हणजे या सरासरी टाईपचे प्रश्न आपल्याला सुटू शकतात. काय म्हणते एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किलोमीटर पर आर या वेगाने जातो आणि 6 किलोमीटर म्हणजे जातो आणि येतो असा जर प्रश्न असला 2 वेग असले तिची सरासरी वरत गुणाकार घ्यायचा आणि खाली प्लस घेऊन घ्यायची आणि वरत 2 ठेवायचे फक्त गुणाकारात. तर बघा 2 गुणेला 4 गुणेला 6 भागेला 6 आणि 4 किती होते 10. सरळ सरळ उत्तर काढून घेऊ आपण. बे पंचे 10 खाली उरले 5 6 चूक 24 24 छेद 5 5 1 5 5 चूक 20 उरले 4 5 8 40 म्हणजे 4.8 किलोमीटर याचं उत्तर यायला पाहिजे. त्याच्यानंतरचा प्रश्न पहा त्याच टाईपवर. 180 किलोमीटर अंतर एका चालकाने ताशी 60 किलोमीटर वेगाने जाताना व ताशी 40 किलोमीटर वेगाने येताना गाडी हाकली तर त्या गाडीचा ताशी सरासरी वेग किती. हेच प्रश्न हेच टाईप. तर बघा आपण हे याच टाईपनं सोडून दाखवू. हे सूत्र वापरायचं. तर जाताना आणि येताना हे 2 वेग लक्षात ठेवायचे. 2 गुणेला पहिला वेग किती होता 60. दुसरा वेग किती आहे 40 भागेला दोघाची बेरीज दोन्ही वेगाची किती येते 100. हे 2 0 याला काटून टाकले आपण सरळ सरळ. 6 चूक 24 24 दोन्ही 48 म्हणजे 48 किलोमीटर पर आर. तर याचं उत्तर हे क्लर्कला 2011 ला प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण 11 नंबरचा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. 250 मीटर लांबीची रेल्वे गाडी ताशी 45 किलोमीटर वेगाने धावते तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल म्हणते. तर आपल्याला इथं गाडीचा म्हणजे वेळ विचारलेला आहे. डिस्टन्स बरोबर टाइम गुणेला आपल्याला वेलोसिटी. हे आपल्याला सूत्र माहितच आहे सर्वांना. इथे नाही का 2 लांब्या दिलेल्या आपल्याला. दोन्ही लांबी म्हणजे आपल्याला डिस्टन्स मध्ये घेता येते. तिथे 250 मीटर आपल्याला रेल्वे गाडी दिली आणि 250 मीटर प्लॅटफॉर्म दिला. हे आपण डी मध्ये कन्वर्ट करू सरळ. आपण इथं नाही का बेरीज वजाबाकी करत बसू नाही. डायरेक्ट इथं करून मांडून टाकू. तर 250 आणि 250 किती व्हावं लागले 500 किलोमीटर 500 मीटर सॉरी 500 मीटर. आणि आपल्याला टाइम तर विचारलेला आहे बरोबर. टी गुणेला तिची गाडीचा वेग किती आहे तर 45 किलोमीटर पर आर. इथं नाही का आपल्याला इथं 500 मीटर आहे आणि 45 नाही का किलोमीटर आहे. या किलोमीटरला नाही का आपल्याला याचं युनिट चेंज करावं लागेल. कारण इथं मीटर आहे तर इथं मीटर प्रति सेकंदच पाहिजे. म्हणून इथे 5/18 आपल्याला गुणा लागणार 5/18. तर आपण नाही का इकडे घेऊन येऊ. 500 गुणेला 18 भागेला
45 गुणिले 5. तर याला जर भाग दिला आपण बघा, 9 5 45, 9 2 18, 5 1 5, 5 1 5, इथं उरले 100. म्हणजे इथं याला जर भाग दिला आपण 5 ना, 5 2 10, इथे 20, 20 2 40 सेकंद. याचं उत्तर येते 40 सेकंद. कधी आलता प्रश्न? गट ब पूर्व परीक्षा 2022 ला आलता. तर ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. 100 मीटर लांबीची रेल्वे गाडी ताशी 36 किलोमीटर वेगाने जात असता 1800 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म किती वेळात ओलांडते? सेम क्वेश्चन सेम टाईप. तुम्ही नाही का व्हिडिओ पॉज करून सोडू शकता. तर बघा काय म्हणते, 1000 मीटर लांबीची रेल्वे गाडी आहे आणि प्लॅटफॉर्म किती मीटर लांबीचा आहे? तर 1800 मीटर. दोघांची बेरीज केली तर किती होते? 2800, म्हणजे 2800 मीटर हे डिस्टन्स झाला. बरोबर. टाइम किती आहे? तर टाइम आपल्याला विचारलेला आहे, टी विचारलेला आहे. गुन्हेला आपल्याला किलोमीटर किती दिलेला आहे? तर 36 किलोमीटर पर आवर, 36. आणि हे किलोमीटर आहे, हे मीटर आहे. तर या कारणामुळे येले नाही का आपल्याला मीटर प्रति सेकंदात करावं लागणार आहे. म्हणून येले 5/18 गुणा लागणार आहे. 5/18. तर 18 1 18, 18 2 36. याचा जर आपल्याला गुणाकार केला 5 2 10, म्हणजे इथं 2800 भागेला 10 येईन. 0 0 गेला 280 मीटर. याचं उत्तर यायला पाहिजे 280 मीटर. ऑप्शन क्रमांक 4. कधी आला हे प्रश्न? तर टॅक्स असिस्टंट मे 2019 ला. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबाची संख्या मोजते. हे बघा इलेक्ट्रिक खांबाचा प्रश्न आहे. हे प्रश्न व्यवस्थित बघा, कारण याच्यावर जर प्रश्न आला तर बऱ्याच विद्यार्थ्यांना सुटणार नाही त्या कारणामुळं. तर आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबाची संख्या मोजते आहे म्हणते. 2 खांबातील अंतर नाही का 50 मीटर आहे. 2 खांबातील अंतर 50 मीटर आहे आणि त्या आगगाडीचा वेग ताशी 40 किलोमीटर आहे. वेग तिचा किती आहे? 40 किलोमीटर. तर 5601 खांब मोजण्यासाठी तिला म्हणजे किती तास लागतील? म्हणजे त्या व्यक्तीला नाही का ते खांब मोजण्यासाठी किती खांब? तर 5601 खांब मोजण्यासाठी किती वेळ लागतील असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा आपल्याला 2 खांबातलं अंतर किती दिलेलं आहे? 50 मीटर. आता हे एक खांब, हे 2 खांब, या 2 खांबातलं अंतर झालं 50. आता 3 खांब जर असते तर किती झालं असतं? हे 100. म्हणजे 3 खांब आले तर 2 अंतर या लागले. 4 खांब झाले तर 3 अंतर येत आहे. म्हणजे 50 50 50 हे अंतर. आणि हे खांब 1 2 3 4, 5 खांब झाले तर 50 मीटर अजून वाढणार. म्हणजे आपल्याला एक गोष्ट समजा लागली, एक खांब एक्स्ट्रा आहे अंतरापेक्षा. त्या कारणामुळे नाही का आपल्याला इथे एक गोष्ट समजून जाते. जसं की आपल्याला किती खांब दिलेले आहे? 5601. तर त्याच्यातला एक खांब आपण पहिलेच काढून टाकायचा. जसं की 5600 खांब घेतले आपण आणि किती अंतर किती आहे 2 खांबातलं? 50. म्हणून येले नाही का आपण गुणिले 50 करणार आहोत. तर हे काय आहे? मीटर मध्ये आहे हे. तर याचा गुणाकार जर आपण केला तर किती येते? 0 0 मांडून घ्या पहिले. 1 2 3 0 जशाल तसे. 5 6 30 0, हाताला 3, 5 5 25 आणि 3 28. हे झालं मीटर. किती? 28. 2,80,000 मीटर. 2,80,000 मीटर. तर या मीटरला आपल्याला नाही का किलोमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागणार. काहून की गाडीचा वेग काय काच्यात आहे? तर किलोमीटर मध्ये आहे. त्या कारणामुळे तर गेले नाही का आपण 1000 न भागून देऊ. 3 0 3 0 गेले. 280 किलोमीटर. आता हे 280 किलोमीटर गाडीचा वेग किती आहे? तर 40 किलोमीटर आहे ना. हा 40 किलोमीटर. या 40 ना म्हणजे 280 ला भाग दिला तर किती येते? 4 7 28, म्हणजे 7 तास. 7 तास लागन त्या व्यक्तीले ते 5601 खांब मोजण्याकरिता. तर असे काही हे याचे PYQ होते, वेळ अंतरचे. तर या PYQ मध्ये तुम्हाला आयोगाचेच प्रश्न घेतलेले आहे आपण. तर याचा नाही का नक्कीच तुम्हाला फायदा होणार. जर तुम्हाला याच टाईपचे अजून PYQ पाहिजे असेल आणि किंवा अदर कोणत्या टाईपवर पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. मी त्याच्यावर नाही का व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करील. आणि हा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला, याचा नाही का हे पहिला भाग आहे समजा, तर याचा नाही का आपण दुसरा भाग सुद्धा घेऊ. याच्यात पूर्ण टाईप कव्हर नाही केले आपण अजून. याच्यातले अजून काही टाईप असे आहे की जे नाही का आपल्याला घ्या लागणार. तर याचे आपण आता सध्या 15 प्रश्न घेतले, तर अजून याचे 15 प्रश्न निघल. समजा इथं 13 घेतले तर अजून 15 प्रश्न आपण घेऊ समोर चालून. अजून तुम्हाला कोणत्या टाईपवर पाहिजे असले तर नक्की कमेंट करा. आणि ही जे PDF आहे हे तुम्हाला आपल्या MPSC PYQ अनालिसिस बाय आकाश या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. तर तुम्ही ते टेलिग्राम चॅनल म्हणजे जॉईन करून PDF डाउनलोड करू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. आणि धन्यवाद.